2017 महाराष्ट्र पेटला होता। रस्त्यावर लाखोंची गर्दी दिसत होती। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी महाराष्ट्राची माती अक्षरशः खवळली होती। पण त्यापेक्षा धक्का देणारी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधून या लढ्यासाठी आलेला पाठिंबा। होय, पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून बलोच मराठ्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती। आम्हीही मराठी आहोत असं सांगत त्यांनी आरक्षणासाठी आवाज उठवला होता। आता तुम्ही म्हणा, बलोच मराठी म्हणजे हा काय प्रकार आहे? तर बलुचिस्तानमध्ये आजही 7 ते 10 लाख लोक स्वतःला मराठा म्हणवतात। खात्रीचा आकडा माहिती नाही, परंतु फेसबुकवर शेकडो प्रोफाइल्स, पेजेस, समुदाय जिथे नावासमोर मराठा लावलेलं दिसतं। त्यांची भाषा, सण, लग्न, समारंभ सगळं मराठीतलंच। आणि पाकिस्तान सारख्या देशात राहूनही ते आज आपली महाराष्ट्राची संस्कृती जपत आहेत। या बलोच मराठ्यांचा थोडासा इतिहास पाहूया। कथा सुरू होते 1761 मध्ये। पानिपतच्या रणभूमीवरून अब्दाली आणि मराठ्यांमध्ये तिसरं युद्ध झालं होतं। सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जीवनाचं सोनं केलं, पण दुर्दैवाने पराभव झाला। अब्दालींना 22,000 मराठे, पुरुष, बायका, छोटी मुलं बंदी बनवले होते। काहींनी सुटका करून घेतली, पण ते महाराष्ट्रात कधी परतलेच नाही। त्यानंतर अब्दाली पंजाब मार्गे बलुचिस्तानमध्ये गेला। वाटेत मराठे थकले, मृत्युमुखीही पडले। अब्दालीच्या सैन्यात बलुचिस्तानचा शासक मीर नासिर खान नूरी होता। अब्दालीकडे त्याला देण्यासाठी पैसे नव्हते। मग त्यानं मराठ्यांचा मानव विक्रीसारखा सौदा केला। सर्व बंदी मराठे नूरीच्या हवाली केले आणि अशा पद्धतीने मराठे बलुचिस्तानात पोहोचले नाहीत तर ढकलले गेले। या मराठ्यांना मजबुरीने इस्लाम धर्म स्वीकारावा लागला। ओळख पुसली गेली। कल्पर मराठा, नोथानी मराठा, शाबानी मराठा हे सर्व वर्ग तयार झाले। नंतर बुक्टी, मझारी, रायसानी अशा उपगटात ही विभागणी झाली। साहू मराठे ह्या गटाचा संबंध संभाजी महाराजांचे पुत्र शाहूंशी जोडला जातो। या जमातीनं वाळवंटात शेती केली, पाणी शोधलं आणि जगणं उभं केलं। या मराठ्यांचा धर्म बदलला गेला, पण संस्कृती मात्र बदलली नाही। हळ समारंभ, माप ओलांडणं, आई म्हणणं, मराठी शब्द आजही ते तेवढ्या श्रद्धेने जपताय। मूळचे बलोच मात्र या मराठ्यांवरती अन्याय करत होते। जिरगा नावाच्या न्यायपंचायतीत मराठ्यांना पूर्णपणे दुय्यम स्थान दिलं जायचं। जर मराठ्यानं एखादी बुकटी व्यक्तीला मारलं तर त्याऐवजी 2 मराठे मारले जायचे। तसंच बुकटी व्यक्तीने जर मराठा माणसाला मारलं तर दंड म्हणून फक्त दंड स्वरूपात काही पैसे भरावे लागायचे। हा अन्याय 1944 पर्यंत चालू होता। मात्र 1944 मध्ये नवाब अकबर खान बुकटीनं या मराठ्यांसाठी आवाज उठवला। नंतर बलोच मराठ्यांनी आपल्या कष्टातून उद्योग, शिक्षण, नोकऱ्या मिळवल्या। सुई गावातील गॅस प्रकल्पात आज हजारो मराठा इंजिनियर आहेत आणि अधिकारी देखील। त्यापैकी 7 मॅनेजर हे बलोच मराठे आहेत। डेरा बुकटीमध्ये 20,000 पैकी 7,000 मराठे आहेत। आजही हे मराठे पाकिस्तानमध्ये राहत आहेत, पण मनानं ते मात्र महाराष्ट्राचेच आहेत। महाराष्ट्रात काही घडलं की त्यांचं लक्ष इकडे असतं। ते फेसबुक, ट्विटरवर, समाज माध्यमातून स्वतःची मराठी ओळख जपतात। मात्र हेच मराठे 1761 मध्ये जेव्हा मराठे शस्त्र हाती घेऊन लढले, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभा राहिला तो फक्त राजा सूरजमल। बाकी सर्वांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती। मुस्लिम राजा अब्दालीच्या मागे मात्र रोहिलखंडापासून बंगालपर्यंत सगळे होते। आज 2025 मध्येही हे बलोच मराठे अजूनही त्यांच्या युद्धाचे परिणाम भोगताय, परंतु आपल्या मराठी अस्मितेला मात्र त्यांनी जिवंत ठेवले अजूनही। मित्रहो, हा इतिहास फक्त माहिती म्हणून नको तर गर्व म्हणून जपा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र।